शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज 2 लाखापर्यंत कर्जमाफ कर्जमुक्तीचा जी.आर. आला. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या ठिकाणी दिनांक 2 जून 2026 रोजी शासन निर्णय आलेला आहे. आता ही नेमकं कर्जमाफी कोणाला मिळणार, कशी मिळणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतीत परतफेड करू शकत नाही. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी बांधवांनो, शासन निर्णयाद्वारे उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने 30/4/2026 रोजी अहवाल सादर केला आहे. दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6/3/2026 रोजी मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमुक्ती देण्याची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ₹50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येतील, अशी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली आहे. वरीलप्रमाणे शासनाने नियुक्त केलेल्या उच्चाधिकार समितीने सादर केलेल्या अहवालात शासनात अल्पकालीन उपाययोजना व दीर्घकालीन संरचनात्मक सुधारणा सुचवल्या आहेत. समितीने सुचवलेल्या दीर्घकालीन सुधारणांमध्ये प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या अनुषंगाने धोरणात्मक शिफारशी केल्या आहेत. समितीने केलेल्या अल्पकालीन उपाययोजनेच्या अनुषंगाने राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व प्रोत्साहनपर लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा तपशील हा खालीलप्रमाणे आहे. कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेले एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाखापर्यंत
कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्याची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पीक कर्ज, पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्ज यांची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी रुपये 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी दिनांक 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यात एकत्रित निबंधक सहकारी संस्था पुणे यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत सूट देण्यात येणारी रक्कम बँकांशी वाटाघाटी करून निश्चित करेल. प्रोत्साहनपर लाभ, वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, 23-24, 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26, 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर लाभ या ठिकाणी देण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे कर्जमुक्ती, एकवेळ समझोता, OTS व प्रोत्साहनपर लाभ मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाही: महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे नगरसेवक. तर पुढे आणखीन पाहूया. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकार कर्मचारी एकत्रित मासिक वेतन
25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरण महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ इत्यादी अनुदानित संस्था यांचे अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती. शेतीबाह्य उत्पादनाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे. माजी सैनिक वगळून. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती. तथापि सहकारी साखर कारखान्याचे हंगामी कामगार योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया. सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल. त्या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.